दुसऱ्या फेरीतील दुसरी मॅच आपल्या समोर रंगताना आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला टीम जय रागाई तर एका बाजूला आपण पाहतोय किंग भोईर. हे दोन संघ एकमेकांच्या समोर आपल्याला पाहायला मिळते. रागाई मातेचा आशीर्वाद घेऊन आज मात्र जय रागाई संघ मैदानामध्ये दाखल होतोय आणि ओमकारच्या स्मृतींना अभिवादन करून किंग भोईर संघ मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. हे दोन्ही संघ तयार आहेत या 4 ओव्हरच्या रणसंग्रामासाठी. अर्थातच 8 ओव्हर मध्ये हा चांगला शो आपल्याला पाहायला मिळेल. सुपर हिट शो ज्याचं नाव दोस्ती चषक आहे. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कारही आपण जाहीर करूयात. खेळाडू आहे तो म्हणजे विशाल जाधव. अब तो जीत की आदत हो गई है विशाल को. तर विशालला इथे मात्र आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देणार आहोत आणि पुरस्कार देण्यासाठी मी विनंती करतोय वरुण दुलोरे साहेबांना. वरुण दुलोरे साहेबांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देणार आहोत. तब्येत थोडीशी स्वस्थ नाहीये विशालला. आपण पाहिलं तर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार क्रिकेट खेळण्याची परवानगी तशी मिळाली नाहीये विशालला, पण तरी देखील आपल्या संघासाठी हा खेळाडू खेळण्यासाठी येतोय. तर ही खूप मोठी गोष्ट आहे मित्रांनो. ह्या गोष्टी थोड्याशा समजणं फार गरजेचं आहे, कारण की आजच्या दिवसामध्ये बरेचसे खेळाडू आणि बऱ्याचशा खेळाडूंना कॉल करताना मी पाहिलंय. तर संघ नायकाला जर असे खेळाडू मिळतील, असे पिलर जर मिळतील तर संघही पुढे जाईल. त्यामुळे विशालला देखील डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार खेळण्याची तर परवानगी नाहीये, पण तरी देखील 2 मॅच मध्ये त्याचा परफॉर्मन्स फार चांगला राहिला. तर विशाल पुढच्या मॅचसाठी देखील तुला शुभेच्छा. व पुन्हा एकदा किंग भोईर विपक्ष चालू असलेला जय रागाईचा रणसंग्राम. मयुरेश तयार होतो. स्ट्रायकिंग एंड वरती आपण परागला पाहतोय. स्वीप करण्याचा प्रयत्न, गॅप मधून बॉल निघून गेलाय. धाव मिळते ती फक्त आणि फक्त काय घडलंय मैदानामध्ये. बॉल एक्झॅक्टली पडद्याला लागलाय का? पडद्याला लागला असेल तर 4 आहे. वरून गेलाय ते 1 आहे. वरून की स्पर्श, या दोन्ही गोष्टींना इथे मात्र आपण चेक करूयात. ऍक्शन रिप्ले मध्ये इथे मात्र चेक केलं जातंय. कॅमेरामॅन देखील कॅमेरामॅन कमलेश सोबत आपण दोस्ती चषक पाहतोय आणि हा ऍक्शन रिप्ले आपल्या डोळ्यासमोर आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही खेळाडू एक फ्रेम मधून मागे पुढे होतात. बॉल एक्झॅक्टली कुठे संपर्क झालाय धावा इथे मात्र 4 मिळतात, पण परागने मात्र सुरुवात केली आहे. तर या परागच्या सुरुवातीसाठी इथं मात्र कॅश प्राइज येतोय. हा बॉल जरूर बाजूला वगळूयात, पण पुढच्या सलग 3 बॉल मध्ये जर बाउंड्री झाली किंवा या इनिंग मध्ये परागच्या बॅटमधून सलग 3 चौकार आले तर प्रणय खोबरेकर साहेबांकडून तब्बल 1000 रुपयांचं पारितोषिक आणि त्यासोबतच एक 8 जरी मारला परागने तरी 500 रुपयांचं पारितोषिक आमचा पीके कडून असेल. टॅपचा फटका आणि धाव मिळते ती फक्त आणि फक्त एकच. सिंगल रन एका धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 7. 4 चेंडू आतापर्यंत झालेत आणि 7 धावा धावफलकावरती लागल्यात. हे धाव फलक हळूहळू मात्र शक्ती प्रदान करत आहे आणि हे शक्ती प्रदर्शन दाखवण्यासाठीच तर हे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. मयुरेशचा पुढचा बॉल स्ट्रायकिंग एंड वरती पराग. ओ लाईन 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 चेक करावी लागेल. सिग्नल येतो तो म्हणजे वाईट. एक्स्ट्रा मयुरेश थोडेसे एक्स्ट्रा एफर्ट्स लावण्याचा प्रयत्न आणि त्यामध्ये एक्स्ट्रा रन खर्च करतोय. पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतोय
चेक इथे मात्र करूयात. पंचांचा सिग्नल डॉट बॉल आहे. सूरज सॉफ्ट सिग्नल डॉट बॉल आहे. वाईड आहे. वाईड चेक करायचा बट तुझा सिग्नल काय? ओके ठीक आहे. पंचांना क्लिअर नव्हतं त्यामुळे आपण चेक करूयात. सिग्नल येण्या अगोदरच प्रेमने कबुली दिली होती की हा बॉल वाईडच आहे. प्रेमला माहिती होतं पण आपण कोणताही चान्स सोडणार नाही. कदाचित जर संपर्क असेल तर तो देखील आपण चेक करूयात. हलक्या हाताने प्लेस करण्याचा प्रयत्न. दुविधा मनस्थिती आधी मात्र ठरवलं ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. बॉल टप्पा पडला आतमध्ये आला आणि त्यामुळे हलक्या हाताने फक्त प्लेस करताना आपण परागला पाहिलं. ओ पुढचा बॉल कट लेट कट. भोईर आज मात्र फॉर्म मध्ये. जशी जागा मिळते तशी त्या जागेवरती आपलं नाव करतोय. जणू काही मैदानाचा सातबाराच परागच्या नावावरती आहे की काय. आज मात्र अशी फलंदाजी पाहायला मिळते. वेळ आपण पाहिला तर 4 मिनिटं ऑलमोस्ट कंप्लीट झाली आहेत. 4 ओव्हरची मॅच. 4 ओव्हरच्या मॅच मध्ये 12 मिनिटांचा तुमच्याकडे अवधी आणि या 12 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 षटकं फेकणं बंधनकारक आहे. जरूर वाटतं आपल्याला की 12 मिनिटांमध्ये 3 षटकं फेकणं थोडंसं डिफिकल्ट आहे पण ह्या मैदानाचा अनुभव घेता मला असं वाटतंय की 12 मिनिटं देखील खूप आहेत. मॅन ऑफ द सिरीज साठी जी चयन आहे ती मात्र आपण जे फायनल मध्ये 2 संघ असतील त्या 2 संघांमधीलच ज्या खेळाडूला तो पुरस्कार मिळेल त्याला आपण देणार आहोत. आणि जो प्रथम पारितोषिक या स्पर्धेमध्ये पटकावेल नेक्स्ट इयर त्यांना मात्र प्रवेश फ्री असेल. आता मात्र त्यासाठी देखील मेहनत करावी लागेल कारण की नेक्स्ट इयरचा स्लॉट बुक करायचा असेल तर आताच हा चान्स आहे. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न दोन्ही फलंदाजांनी आता मात्र फॉर्म पकडलाय. लय पकडली आहे. एक धावेतून मात्र भीतीये. स्ट्रायकिंग एंड वरती आवड पाहतो परागला. नॉन स्ट्रायकिंग वरती ओमकार. गोलंदाजी मार्क वरती जयेंद्र. पहिल्याच बॉल वरती सिंगल आली आहे. धावसंख्या 14. पुढचा बॉल थोडासा वाईट अँड वॉच क्रिकेट. स्ट्रायकिंग एंड वरती पुन्हा एकदा एक धाव रोटेट केली जाते. एका धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 15. आताची लाईन चेक करूयात. सिग्नल येतो तो म्हणजे वाईड बॉलचा. हो इथे मात्र चेंडू आणि बॅटचा हलकासा संपर्क. विकेट. प्रेमने सुंदर झेल पकडलाय. विकेट इथे मात्र मिळाली आहे. ओमकार 25. जयेंद्रला यश मिळतंय. जय रागाई संघाला पहिलं यश. सिग्नल येतो तो म्हणजे वाईट बॉलचा. एक्स्ट्राने धावफलक पुढे सरकेल. धावा आपल्याला पाहायला मिळतात त्या म्हणजे 17. पुन्हा एकदा चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. एकापेक्षा अधिक काही मिळणार नाही. एका धावेच्या मदतीने पुन्हा एकदा धावफलक पुढे सरकतं. धावसंख्या आपण पाहिली तर 18 धावा आपल्याला पाहायला मिळतात. चेंडू झालेत आतापर्यंत या षटकातील 4.
इथं मात्र हलक्या हाताने प्लेस करण्याचा प्रयत्न. एक धाव इथून मात्र कंप्लीट केली जाते आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय ती म्हणजे 19. उद्या मात्र जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न. बॉल आतमध्ये आला आणि लगेचच संकेतच्या अगदी आपण पाहिलं तर बॅटच्या खालच्या भागाला बॉल लागतोय आणि एक धाव इथून मात्र ऍड केली जाते एका धावेच्या मदतीने. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतो 2 षटकांचा खेळ कंप्लीट आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती आपण पाहतोय त्या म्हणजे 20 धावा स्कोरबोर्डवरती लागल्यात. धावफलकावरती अजूनही 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि या मॅच मध्ये या 12 बॉल मध्ये कोणत्या गोलंदाजांचा वापर कशा प्रकारे केला जाईल, कारण की या 12 बॉल मध्येच या धावांचा प्रवाह पुढे जाण्याचा प्रयत्न. सध्या तरी शांत आपल्याला पाहायला मिळतंय. हा शांत सुरू असलेला खेळ, कारण की आतापर्यंत दोन्ही संघांचं कॅल्क्युलेशन इक्वेशन आपण पाहिलं तर 50-50 आहे. पण या 12 बॉल मध्ये कोणाचं तरी पर्सेंटेज वाढेल, कोणाचं 70 होईल तर कोणाचं 30 वरती जाईल. या पर्सेंटेज, या छोट्या छोट्या गॅप्स, या छोट्या छोट्या मार्जिन्स या कंप्लीट करावे लागतात. हे तर टास्क असतं खेळामध्ये. कधी आपल्याला समोरच्या संघावरती हावी होण्यासाठी एक संधी मिळते आणि त्या एका संधीचं आपण सोनं कधी करतोय. हो, ते मात्र टप्पा पडला. बॉल फिरतोय 9 सेकंड वरती थ्रो आलाय, पण थ्रो थोडासा अनऑर्थोडॉक्स. एक धावेतून मात्र मिल एका धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय ती म्हणजे 21. कालची सेमी तू किती ओव्हरची खेळली? 4 ओव्हरची ना. मग ती पण 4च खेळ ना. बॉलर कोण आहे? बॉलर कोण आहे? लास्टची 6 ओव्हरची खेळ. बॉलर कोण आहे? बॉलर कोण आहे? हो, इथं मात्र लो फुल टॉस बॉल. पुन्हा एकदा एक धाव घेतली जाते आणि एकेका धावेने धावफलक आता मात्र पुढे जायला सुरू होतोय. धावा आपल्याला पाहायला मिळतात म्हणजे 22. प्रत्येक बॉलवरती धाव घेण्याचा हा प्रयत्न कुठेतरी फायदेशीर ठरू शकतो, कारण की एखादा चौकार आला तर गोलंदाजावरती तितकंच प्रेशर येईल. पण ओमकार म्हात्रे देखील तयार आहे या प्रेशरला सामोरं जाण्यासाठी, कारण की पहिले 2 बॉल, या पहिल्या दोन्ही बॉलवरती आपण पाहिलं तर बेड्या ठोकणारी गोलंदाजी होती. मी आधीच सांगितलं ओमकार ज्याप्रमाणे गोलंदाजी करतोय, फलंदाजांना एक्झॅक्टली बेड्या ठोकतोय. सेमी आजची सेमी खेळूनच आता 4 ओव्हरची. तुला बी गर्मी लागली वाटतं माझ्या. आताची लाईन आपण पाहूयात. सिग्नल आला तो म्हणजे नो बॉलचा. जर संपर्क झाला असता बॅट सोबत, जवळ कोणताही खेळाडू नव्हता, डेफिनेटली एक्स्ट्रा रन्स मिळाले असते. चांगली गोष्ट ह्यातनं हीच पाहायला मिळते की एकच धाव मिळाली, नुकसान जास्त झालं नाहीये. पुढे ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, चांगली फिल्डिंग. इम्प्रेस केलं या खेळाडूने आजच्या दिवसामध्ये. फिल्डिंगचा दर्जा काय असतो हे स्पष्टपणे दाखवलंय, कारण की कठीण बॉल अगदी सहजतेने करून पकडतोय. इतका टाइम आहे या खेळाडूकडे. चांगली फिल्डिंग सर्वेशच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. ओ, इथे मात्र झेलची संधी आणि कॅच कंप्लीट. विकेट मिळाली आहे. पुल करण्याचा प्रयत्न पण बत्ती गुल झाली आहे. किंग बोईर संघाला खूप मोठा झटका लागतो. बोईरची विकेट. पराग बॅक टू द आउट.
24 धावा झाल्यात. 5 चेंडू आतापर्यंत कंप्लीट झालेत आणि 24 धावा धावफलकावरती. स्वीप करण्याचा प्रयत्न स्ट्रायकर एंड वरती. एक धाव इथं मात्र कंप्लीट केली जाते. एका धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय ती म्हणजे 25. 3 षटकांचा खेळ कंप्लीट आणि 25 धावा धावफलकावरती लागल्यात. गोलंदाजी मार्क वरती येतो तो म्हणजे प्रेम. 4थं षटक. पहिल्या 12 बॉल्स मध्ये कॉम्बिनेशन आपण पाहिलं मयुरेश आणि जयेंद्रचं आणि नेक्स्ट 12 बॉल साठी जे स्लॉग ओव्हर्स त्यामध्ये आपण पाहतो कॉम्बिनेशन ओमकार आणि प्रेमचं. प्रेमचा पहिला बॉल मंजूरने इथे मात्र कोणतीही छिडकानी केली नाहीये. सिग्नल येतो म्हणजे व्हाईट बॉलचा एक्स्ट्रा आणि धावफलक पुढे सरकेल. धावा आपल्याला पाहायला मिळतात त्या म्हणजे 26. 26 धावा धावफलकावरती लागल्यात. हो इथे मात्र सफल होऊन चांगला फटका आहे. धावा इथे मात्र मिळतात म्हणजे 4. फटका इतका सुंदर होता की प्रेमच्या रिॲक्शनही सांगून गेल्या. पण इतक्या वर्षाचा अनुभव आहे आणि हा अनुभवच तर या खेळाडूला महान बनवतोय. या खेळाडूला इतका खास बनवतोय. मंजूर शेख या मॅच मध्ये पुन्हा एकदा आपल्या संघाच्या बाजूने झुकवताना आपल्याला पाहायला मिळतो. 3 षटकं कंप्लीट झाली आहेत. 4थं षटक चालू आहे. यस 3 षटकं कंप्लीट झाली होती 12 मिनिटांमध्ये. पुन्हा एकदा त्याच दिशेला आता देखील 8 धावा. प्रयत्न केला खेळाडूने पण त्याच्या झोळीच्या बाहेर हा बॉल आणि पुन्हा एकदा किंग भोईरची तिजोरी धावांनी भरली जाते. आता मात्र मंजूर शेखने केली आहे 8 धावांची कमाई. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 38. 38. डाव बदलला पुन्हा एकदा. शेवटच्या ओव्हर मध्ये आपल्याला पाहायला मिळतो आक्रमण. होय ते मात्र आता फसवा चेंडू दिव्या गतीने टाकलेला बॉल. एकच धाव इथून मात्र मिळेल आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 39. पाय बी पूर्ण सुन झालाय माझा ना हा पोर्शन पूर्ण सुजलाय. रे आपण अरे हा भाग आहे ना हा भाग त्या पायचं ऑपरेशन झालं ना त्यामुळे सुजलाय. मला बसता चालता येत नाही. मी बसलो तर उठत नाही उठलो तर बसत नाही असं करते. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. विकेट आली आहे. माघारी पाठवलं मंजूरला.
एक चेंडू शिल्लक आहे आणि धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात म्हणजे 40. पुढे खेळण्याचा प्रयत्न, विकेट इथे मात्र मिळाले. शेवटच्या बॉलवरती देखील विकेट मिळते. पहिला डाव कंप्लीट, पहिल्या डावाची समाप्ती. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय ती म्हणजे 40 आणि टार्गेट असेल ते 41. अरे मला सीन काय होतं, मी डिसिजन देईन बरोबर, पण ना मी उन्हात ना वाईडला नो असा सिग्नल देतो, ते ते जर हलतं माझं. खिशात काय टाकतोय? मयुरेश आणि प्रेम आहे. जा मग चार ना तू, पाणी भरलं पाहिजे त्यांचं, मी फोन करू का त्यांना? बॉलर कोण आहे हो? इथे मात्र स्ट्रेट खेळण्याचा प्रयत्न, फटका फार चांगला आहे. हो अतिगाई थोडीशी चूक होत्या, पण नुकसान मोठं होत नाहीये. धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात म्हणजे फक्त आणि फक्त एक जोखीम इथं मात्र घेतली जात नाहीये, कारण की दोन्ही फलंदाजांना माहिती आहे की आपण दोघं जर मैदानाच्या आतमध्ये राहिलो तर या धावा सहजतेने चेस करू शकतोय. त्यामुळे पहिल्या दुसऱ्या बॉलवरती रिस्क घ्यायची गरज नाहीये. हे ठाऊक आहे दोन्ही फलंदाजांना. दोन्ही फलंदाजांना मी मगाशीच उल्लेख केला की या दोन्ही फलंदाजाने जय रागाई संघाकडून खेळत असताना दिवा डोंबिवलीच्या रती महारथींमध्ये आपलं नाव ज्या खेळाडूंनी नोंदवलंय असे दोन यंगस्टर्स आपल्याला खेळताना पाहायला मिळतात, प्रेम म्हात्रे आणि मयुरेश म्हात्रे. आताचा बॉल आपण पाहतोय, सिग्नल येतो तो म्हणजे वाईट बॉलचा. एक्स्ट्रा रन्स. ओमकार बॉलिंग मार्क वरती. फर्स्ट ओव्हर स्पेशलिस्ट ओमकारला म्हणावं लागेल, कारण की पहिल्या मॅच मध्ये देखील ओमकारने पहिल्याच ओव्हर मध्ये ज्याप्रमाणे कमाल आणि धमाल केली होती
ती पहिली ओव्हर फार महत्वाची. आपण एकदा या पहिल्याच ओव्हर मध्ये आता मात्र बॉलिंग मार्क वरती सज्ज झाला ओमकार. ओ इथे मात्र एक पाय पुढे टाकला आणि बॉलला पाठवून दिलाय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. स्टेटमेंट आलाय. चल चौकार इथे मात्र येतोय. धावसंख्या आपण पाहतोय ती म्हणजे 6-2 चेंडूंच्या समाप्तीनंतर. ओ आता मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न आणि इथं मात्र फलंदाज सुरक्षित आहे. आय थिंक चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला होता पण चेंडू थोडासा खाली राहिला हे परागने आधीच सांगितलं. ही स्पोर्ट्समन स्पिरिट आहे, ही खेळाडू वृत्ती. हो आताचा बॉल देखील खूप चांगला आपल्याला पाहायला मिळतो. फर्स्ट ओव्हर स्पेशलिस्ट उगाच नाही म्हटलं मी मगाशीच. किंग भोईर संघाने हे पहिलं अस्त्र काढलंय ओमकार नावाचं आणि या अस्त्राने समोरच्या संघाच्या रथींना मात्र थांबवलंय. महारत हासिल करायची असेल तर तुमचा महान खेळ दाखवण्याची हीच वेळ. दोस्ती चषकामध्ये तुम्ही प्रवास करतायत तर प्रत्येक बॉल वरती एक वेगळं आव्हान तुमच्या समोर येत आहे. नो बॉलचा कॉल आणि नो बॉल +4. टोटली 5 धावा इथे मात्र मिळत आहेत. मी नुकताच चर्चा करत होतो की तुमच्या समोर प्रत्येक बॉलवरती आव्हान वाढतंय. आव्हानाची नावही वेगवेगळी आहेत. खुर्चीवर बसला नाही तरी देखील पेनल्टी आहे. व्हाईट ट्रॅक घातली नाही तरी पेनल्टी आहे आणि व्हाईट ट्रॅक जर नसेल तर प्रत्येक ओव्हर मध्ये 5 रनची पेनल्टी आहे. अर्थातच 25 रन. प्रणयची स्पर्धा खेळायची असेल तर सगळ्या गोष्टींचं पालन तुम्हाला करावं लागेल. पुन्हा एकदा क्या बात आहे. एक पाय पुढे टाकून ड्रायव्हिंग सीट वरती जयरागाई टीमला घेऊन पुढे निघतोय. प्रेम मात्रे चौकार. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 15. सध्या तरी लढाई सुरू है. म्हणतात ना कि जंग लड़ी जाती है जीत के लिए और जीत दर्ज की जाती है इतिहास के लिए. एंड हिस्ट्री ऑलवेज विन. तर इतिहासात या स्पर्धेच्या तुम्हाला जर तुमचं नाव कोरायचं असेल तर सध्याच्या वर्तमानामध्ये तुम्हाला जितकं चांगलं करता येईल तितकं चांगलं करण्याचा प्रयत्न इथून मात्र तुम्हाला करायचा आहे. प्रयत्न करणंच तुमच्या हातामध्ये, फळ मिळणं तर तुमच्या हातामध्ये नाहीये. शेवटी जे होणार ते लिहिलेलं आहे. पण या मॅचची स्क्रिप्ट, या मॅच मध्ये केलेली तुमची मेहनत, पहिल्या ओव्हर मध्ये 15 धावा, 41 लक्ष, दुसऱ्या ओव्हर मध्ये मात्र पुन्हा एकदा बॉलिंग युनिट मध्ये छेडछाड केली आहे. ज्याने मात्र पहिल्या इनिंग मध्ये धावा बनवल्या होत्या आता मात्र त्याने आपल्या हातामध्ये सूत्र घेतली आहे. सूत्र हातामध्ये घेतल्यानंतर या मॅच मध्ये कशा प्रकारे धावा बनतील. 15 झालेत. 15 टार्गेट 41 आहे. जिंकायला अजून 26 पाहिजेत. 18 चेंडू 26 धावांची गरज. पण आता मात्र 18 चेंडू 26 धावांची गरज असताना या दोन यंगस्टर्स समोर एक अनुभवाची शिदोरी घेऊन मैदानाच्या आतमध्ये किंग भोईरची लढाई लढण्यासाठी सज्ज झालाय मंजूर शेख. पहिलाच बॉल वरती स्क्वेअर कट. जागा मिळाल्यावरती हा मात्रे सोडत नाही. इतका रूम मिळाला की गोलंदाजाचे काना मात्रे सेट केलेत मयुरेश मात्रेने. धावा इथं मात्र मिळतात म्हणजे 4. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 19.
धावा वेगाने पुढे जायला लागल्या, धावा बनायला सुरुवात झालीये, डाव फिरायला सुरुवात होते. या मॅच मध्ये काय घडेल आतापर्यंत तर या दोन फलंदाजाने चमत्कार केलाय. आहाकार. स्वीप करण्याचा प्रयत्न आणि सिग्नल येतो तो म्हणजे व्हाईट बॉल. दबाव, प्रेशर दोन्ही बाजूने आहे, पण तरी देखील सध्या तरी हे यंगस्टर्स प्रेशर समोर चांगला खेळ करतायत. 20 धावा धावफलकावरती लागल्यात. आताचा बॉल फलंदाजापासून दूर, पुन्हा एकदा पंचांचा सिग्नल येतो म्हणजे व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रनने धावफलक पुढे जाते. धावा आपल्याला पाहायला मिळतात म्हणजे 21. पुन्हा एकदा सिग्नल येतो तो म्हणजे व्हाईट बॉल. अर्थातच पहिल्या बॉलवरती चौकार आला आणि त्यानंतर हे एक्स्ट्रा रन्स, कुठेतरी थोडस महागड षटक आपल्याला पाहायला मिळत आहे. थोडी विवाची रचना करावी लागेल. इतिहास साक्षीदार आहे. विवाची रचना कोणत्या अनुभवी योद्धासाठी नव्हती तर एका नवदीपासाठी होती. तर इथे देखील हे दोन यंगस्टर्स साठी एक चांगला प्लॅन आखावा लागेल. योजना बनवाव्यात लागतात लढाई जिंकायची असेल तर. पुन्हा एकदा आपण पाहतोय पहिल्या बॉलवरती चौकार, त्यानंतर 4 वाईड बॉल्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढे खेळण्याचा प्रयत्न, आता मात्र येत होतो डॉट बॉल. पुन्हा एकदा जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न. पहिल्या बॉलचा ऍक्शन रिप्ले. फलंदाज तोच, गोलंदाजही तोच आणि रिझल्ट जो जयरागाई संघाला हवाय तोच. धाव मिळते त्या म्हणजे 4. स्ट्रेट दोन फलंदाज आणि दोन फलंदाज ज्याप्रमाणे आक्रमण करतायत, खेळाडूंना हल्ल्याची संधी मिळत नाहीयेत. एक प्लॅनिंग बनवली होती, त्या प्लॅनला पूर्णपणे उद्ध्वस्त केलंय. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. आता मात्र मैदान सोडावं लागेल. विकेट मिळालीये, पण या विकेटचं रूपांतर विजयामध्ये करू शकेल का किंग भोईर? एकतीस धावा धावफलकावरती 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय रवींद्र. हो, इथं मात्र चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळतो. स्ट्रायकर एंड वरती थ्रो, दुसरा धावेचा कॉल आणि 2 धावा इथं मात्र कम्प्लीटही होत आहेत. होतं मात्र आताचा बॉलही आपण पाहतो. सिग्नल येतो तो म्हणजे व्हाईट बॉलचा. एक्स्ट्रा आणि धावफलक पुढे जातोय. गोलंदाज विनायकचा वापर. हो, अजून एक चांगला फटका. मॅच 1 साइडेड.
38 धावा धावफलकावरती जिंकण्यासाठी अजूनही एक धाव इथून मात्र मिळेल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतो होती म्हणजे 39. अजूनही जिंकण्यासाठी 2 धावांची गरज आणि मॅच फिनिश. सामना इथे मात्र जिंकला तो म्हणजे जयरागाई संघाने. अभिनंदन जयरागाई संघ आणि हार्ड लक किंग बोईर.